करतो. पण माझ्या बोलण्याचा एकच अर्थ आहे की आपण या महापुरुषांच्या नावाने काही चांगला उपक्रम घेण्याची आवश्यकता आहे. चांगली शाळा उभी करा त्यांच्या नावाने, चांगलं गार्डन उभे करा, चांगलं प्लेग्राऊंड उभे करा, चांगले हॉस्पिटल उभे करा आणि त्या महापुरुषाचं नाव त्याला द्या. आता मी काही उदाहरण देतो. या महानगरपालिकेमध्ये एक ठराव क्रमांक 9 पास करणार आहे आणि हे आयुक्ताकडे आलेला प्रस्ताव आहे. त्याच्यामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हे उभे करणार आहे टीव्ही सेंटर मजनू हिल मध्ये. महात्मा बसवेश्वर महाराज लिंगायत समाजाचे मोठे महापुरुष आणि कर्नाटकामध्ये त्यांनी खूप सारा सोशल रिफॉर्मसाठी काम केलेले होते. त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे आणि त्यांच्या कामाचा आदर करतो. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले असू द्या, शाहू महाराज असू द्या किंवा ज्योतिबा फुले असू द्या, हे सगळे लोकांनी समाजासाठी खूप चांगलं काम केलं. आता त्यांचा पुतळा बसवायचा आहे, त्याच्यासाठी किती पैसे लागणार आहे? जे माझ्या टॅक्सच्या पैशातून, तुमच्या टॅक्सच्या पैशातून हे खर्च होणार आहे 2 कोटी 68 म्हणजे 2,68,00,000 रुपीज. 2,68,00,000 रुपीज हे या पुतळ्यावर खर्च करणार आहे महाराष्ट्र. प्रस्ताव सादर करण्यात येते की प्रभाग क्रमांक 20 अंतर्गत होटल अमरप्रीत शानूर मियाँ दर्गा चौक रस्त्यावर जय विश्वभारती कॉलनी येथे सध्या सावरकर चौक अस्तित्वात आहे. बरं, सदर प्रभागात श्री सावरकर यांना मानणारा वर्ग अनुयायी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकर यांचे विचार व कार्य जनसामान्य नागरिकांपर्यंत समाजात पोहोचवणे व रुजविणे आवश्यक असल्याने सदर ठिकाणी माननीय श्री सावरकर यांचा पुतळा चौकात बसविण्याची मागणी प्रभागातील नागरिकांनी केली आहे. त्यानुसार सदर ठिकाणी श्री सावरकर यांचा पुतळा उभारण्याबाबत माननीय सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्याचा प्रस्ताव मान्यतेस्वर तथा विचारार्थ सादर. म्हणजे त्या एरियामध्ये राहणारे जे लोक आहे, या महाशय कॉर्पोरेटर्सचं म्हणणं आहे की मला लोकांनी सांगितलेले आहे की तुम्ही तिथे एक पुतळा बसवा. म्हणजे त्यांना काहीही दुसरा डेव्हलपमेंट वर्क नाही पाहिजे. आणि कुणाचा पुतळा? सावरकरचा पुतळा पुन्हा त्यांना एक शहरामध्ये. म्हणजे एक पुतळ्यावर आपण 2,68,00,000 रुपीज. आता हे तर सावरकरचा आहे, भारतीय जनता पार्टीचा बहुतेक 3-4 कोटी रुपये याच्यासाठी ते खर्च करणार आहे. दुसरे महत्वाचे मुद्दे काय काय आहे बघा. एक कॉर्पोरेटरने सांगितलं की प्रस्ताव सादर करण्यात येते की देवळाई गट नंबर 3 या माणसाच्या घरासमोर चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देण्याची मागणी नागरिक करत आहे. हे महत्वाचा मुद्दा त्यांच्या एरियातले लोकांचा की मतलब या रस्त्याचं नाव जे आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ठेवण्यात यावे. हे जनरल बॉडीमध्ये 6.5 वर्षानंतर जे मीटिंग होत आहे त्याच्या बाबतीत हे मुद्दे घेण्यात येत आहे. दुसरे एक महाशय कॉर्पोरेटरने म्हटलेले आहे या प्रस्ताव सादर करण्यात येते की या बिल्डिंगासमोर चौकास जिजाऊ चौक असे नाव देण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. म्हणजे किती चांगले नागरिक आहेत. त्यांना काहीही शाळेच्या बाबतीत बोलायचं नाही, आरोग्याच्या बाबतीत बोलायचं नाही, कचऱ्याच्या समस्याच्या बाबतीत, रस्त्यांच्या बाबतीत बोलायचं नाही, ड्रेनेजच्या बाबतीत, लाईटच्या बाबतीत, गार्डन पाहिजे, पार्क पाहिजे नाही. हे कॉर्पोरेटर महाशय म्हणतं की आमच्या लोकांनी म्हटलेले आहे या रस्त्याचा, या गलीचं नाव जे आहे ना ते यांच्या नावाने ठेवा. एक महाशय आहे प्रस्ताव सादर करण्यात येते की सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गातील नक्षत्रवाडी येथे उडानपूल बांधलेला आहे. व्हेरी गुड. सदरील उडानपुलाखालील चौकास श्री विश्वकर्मा चौक असे नाव देण्याची मागणी विश्वकर्मा ज्योती वास्तू अनुसंधान यांनी केलेली आहे. हे महत्वाचे मुद्दे. या महाशय हे जे कॉर्पोरेटर्स निवडून आलेले आहे, हजारो लोकांनी त्यांना मतदान करून पाठवलेले आहे याच्यासाठी. प्रभाग क्रमांक 27 शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीसमोर गरितारा आर्केड समोरील रस्त्यावर चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना पूर्णाकृती पुतळा उभारणे. अजून एक पुतळा 3-4 कोटी रुपये. आणि हे महाशयांना दुसरा एक पुतळा पाहिजे. प्रभाग क्रमांक अंतर्गत शिवाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे महत्वाचं काम आहे. सर्व महापुरुषांचे एक महापुरुषांच्या पुतळ्यावर 3 कोटी 4 कोटी रुपये हे खर्च करणार आहे. आणि हे सगळे जे मुद्दे आहेत त्यांनी टाकलेले आहे हे आदरणीय सन्माननीय आपले कॉर्पोरेटर्स. आता मला एक सुझाव द्यायचं आहे सर्व कॉर्पोरेटर्सला. 115 कॉर्पोरेटर्स आहे. आपण महानगरपालिकेला हे सांगू की या शहरामध्ये आपण खूप सारे पुतळे उभारू, पण महानगरपालिकेच्या 1 रुपया आपण घेऊ नये. माझे 33 कॉर्पोरेटर्स आहे, 3 कॉप मेंबर येणार आहे, मी माझी आमदार माझी खासदार आहे, म्हणजे 37 लोक आमचे आहे. आपण सगळ्यांनी एक निर्णय घेऊ की ज्यांना जे काही पुतळा पाहिजे आपण फक्त त्याच्यामध्ये आपण एक जनरल बॉडी मीटिंगमध्ये ठराव पास करू. पैसा महानगरपालिकेकडून घेणार नाही. मी आपल्याला MIM पक्षाचा अध्यक्ष या नात्याने हे आपल्याला शब्द देतो की आमचे एक कॉर्पोरेटर्स जे आहे एक पुतळ्यासाठी 1 लाख रुपये देतील. 36 लाख रुपये इकट्ठा झाले. मी आमदार माझी खासदार 4 लाख रुपये मी देतो. 40 लाख रुपये झाले. आता तुमचे 57 भारतीय जनता पार्टीचे 57 म्हणजे आपण 1 कोटी तर अशाच जमा करू शकतो. आणि तुम्हाला कशाला 1 लाख रुपये द्यायचं? तुमचे सत्ताधारी पक्षातले आहे, कमीत कमी 2 लाख महापौर साहेबांनी द्यायला पाहिजे, उपमहापौर साहेबांनी द्यायला पाहिजे, जे आमदार खासदार आहे त्यांनी आपल्या खिशातून द्यायला पाहिजे. महानगरपालिकेला आपण हे सांगू की तुमचं हे काम नाही आहे पुतळे बांधण्याचा, स्मारक बांधण्याचा. तुम्हाला जे रस्त्याला जे नाव द्यायचं आहे ते द्या, तुम्हाला जे गलीला जे नाव द्यायचे आहे ते द्या, पण हे जनतेचा पैसा आहे. जनतेच्या पैशाचाही शहराच्या चांगल्या कामासाठी खर्च हो हीच आमची अपेक्षा आहे. आम्ही हे सगळ्यांचा विरोध करणार आहे. हात जोडून विनंती करतो की जेव्हा मी हे विरोध करणार आहे याचा अर्थ हे होणार नाही की हे महापुरुषांचा मी आदर करत नाही, पण या महापुरुषांच्या आपल्या घाणेरड्या राजनीतीसाठी आम्ही कधीही त्यांच्या नावाचा उपयोग केला नाही, करणार नाही. आणि कृपा करून या दृष्टिकोनातून तुम्ही आम्हाला बघू नये की आम्ही एका पक्षाचे आहे म्हणून हे सगळ्याचा विरोध करत आहे. उद्या तुम्हाला अबुल कलामचाही पुतळा बांधायचा असेल तर आम्ही त्याचाही विरोध करणार आहे. कारण या शहरामध्ये खूप महत्त्वाचे काम राहिलेले आहे, ते काम करण्याची आवश्यकता आहे. मला विश्वास आहे की या शहराची जनता याच्या बाबतीत काहीतरी पॉझिटिव्ह याच्या बाबतीत विचार करेल आणि आपल्या कॉर्पोरेटर्सला विचारेल की मी तुला याच्यासाठी पाठवलं नाही होतं की तू जाऊन या पुतळ्याच्या बाबतीत तू या शहराच्या विकासासाठी बोलण्यासाठी काम करण्यासाठी आम्ही तुम्हाला पाठवले होते. हेच मला सांगायचे होते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.